Mr. Kushal Shilimkar sir, the visionary IIT Bombay alumni, founder of AIMPL and a film producer as well, and Mr. Roshan Nagalkar, co-founder of AIMPL. As we begin, let's seek the blessings of Goddess of Knowledge and Wisdom, Saraswati. Please join us in the sacred Saraswati Pujan as we invoke her guidance and inspiration. I would like to call upon stage to perform the puja. All the dignitaries, please come up on stage. Is organized by Mechanical Engineering Students Association, and all the students coordinators, organizers are from the MESA. So as the new academic year begins, every year we are going to elect a new MESA committee members for organizing the various functions in academic year. So I would like to introduce our new committee for the new academic years. So I would like to invite the president of the MESA, Anish Dange, on the stage. Taken this initiative to a very grand level. Everyone is having your own Facebook accounts, your own Insta accounts, your own XYZ. It has developed the country's first artificial intelligence of things powered autonomous hatchback car, and his co-founder and the co-founder of AIMPL, Mr. Roshan Nagalkar. I would like to request sir to felicitate our esteemed chief guests. सोडून ते आज आपल्यापर्यंत आलेत, तर आपण त्यांचं जोरात टाळ्या वाजून एकदा परत स्वागत करू. आणि आपल्या पहिल्या क्वेश्चन पासून And learning, so apology from my side also. So all the MESA students, SI students, and those who don't want to get employed but want to be entrepreneurs, a very good morning to one and all. Now at least say good morning. Good morning. Okay. So the MESA team, which is being newly appointed today, very well done. आमच्याकडे काहीच नव्हतं, आम्ही हातपाय मारले. टोयोटावाल्यांनी आमच्यावर स्पॉन्सरशिप करायचं ठरवलं, आम्ही ते डिनाय केलं होतं. नंतर लेटर ऑन आम्ही BMW ग्रुपला तो पूर्ण प्रोजेक्ट रॉयल्टी बेसवर सेल करून. सर नेक्स्ट क्वेश्चन ऑडियन्स मधून आहे, पण माझा पर्सनल क्वेश्चन पण आहे की सपोज आता बाकी मुलांना माहीत नसेल, पण सर एक खूप भारी रायटर आहेत, ते प्रोडक्शन मध्ये पण काम करतात आणि त्यांचं स्वतःचं स्टार्टअप पण आहे. तर मग तुम्ही तुमची हॉबी, तुमचं पॅशन आणि तुमचं करिअर कसं मॅनेज केलं? कारण सीन असं असतं की प्रत्येकाला इंजिनिअरिंग घ्यायची नसते, काही फॅमिली प्रेशरमुळे येतात. मला वाटतं 80% असेच बसलेले, कोणाला इंजिनियर व्हायचं नव्हतं. इनफॅक्ट काल रात्री सरांबरोबर बोललो तर सर पण मला म्हटले की त्यांना स्टँडअप कॉमेडियन व्हायचं होतं. शाळेमध्ये तर मग तेच असतं की फॅमिली प्रेशरमुळे काही प्रोफेशनल डिग्रीला येतात आणि मग ते त्यांचं जी हॉबी आहे, त्यांचं जे पॅशन आहे ते एका साईडला विसरून जातात कुठेतरी. तर मग जसं तुम्ही तुमचं मेंटेन केलं, एक तुम्ही रायटर होते, ते पण तुम्ही अजून पण तुम्ही त्याला जपताय आणि त्यानंतर तुमचं जे स्टार्टअप आहे त्याला. हॅलो सर, माझं नाव कन्हैया ईश्वर पाटील आणि आज मी इथं माझी आयडिया पिच करण्यासाठी आलो. बेसिकली मला टीम मेसानी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली तुमच्यासोबत कम्युनिकेशन करण्याची. तर सगळ्यात आधी तर जेव्हा यांचा पोस्टर सगळीकडे रिलीज झाला, त्यामध्ये असं आलं की IIT बॉम्बे आली होती. तर मग ते आधी मला त्यांनी अट्रॅक्ट केलं कारण की मला पण IIT बॉम्बेमध्ये जायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मला ते जमलं नाही. तर फूड कॉप्टर, तर बेसिकली सर फूड कॉप्टरमध्ये आपण जेवण डिलिव्हर करणार आहोत विथ दी हेल्प ऑफ फुल्ली ॲटोनॉमस ड्रोन्स. तुमच्या कंपनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वर्ड आहे ॲटोनॉमस, माझ्या पण कंपनीमध्ये तो सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट वर्ड आहे ॲटोनॉमस. तर आपण जेवण डिलिव्हर करणार आहोत विथ दी हेल्प ऑफ ॲटोनॉमस ड्रोन्स. तर मग अच्छा, प्रॉब्लेम तर चांगला आहे, कारण इकडे मी जेवढं बघितलं हा एरिया म्हणजे दातावडी, तर ना खूप स्टुडंट्स आहेत, कॉलेजेस खूप आहेत आणि मला वाटतं इकडे मेस आहेत ना, ते 60-60 रुपयाला जेवण भेटतं. तर तिकडे जा, ते लाईन लावा, परत ती क्वालिटी
भाजी आवडीची नसते, खूप काही प्रश्न असतात. तर तुम्ही करू शकता म्हणजे याच्यावर वर्कआउट. जे कॉलेज जिकडे आहेत जास्त चालतात तिकडे वर्कआउट होईल ते. आणि याच्यामध्ये ते जास्त इन्क्लूड करायची गरज नाही, डिलिव्हरी वगैरे काय नाही. मेसवाले तयार ठेवतील जेवण, तुम्ही जाऊन पिक करा. डिलिव्हरी असेल तर एक लोकल गाय ठीक आहे, एखाद्या रेडियसमध्ये तो डिलिव्हरी करेल. एवढं सिम्पल होऊ शकतं ते. Yeah, the idea is very good. I would suggest just go and do, maybe you've already done, do some research, because see, there's a lot of things. We are not in that particular background. Maybe if you go and talk to the mess people, if you talk to the students here, it has been a different thing all the time. So yeah, you may have to quit your hobby for some time, unfortunately. Life will show you that kind of direction by yourself कि यार आज भूल जा, आज मजे बन कर काम कर ले. तो इवन इट्स लाइक जब एग्जाम आती है तो तुम क्या करते हो? तो कुछ लोग देखते होंगे मूवीज, लेकिन मेजोरिटी क्या करते हैं? एटलीस्ट बुक को देखते तो रहते कम से कम. तो सो दैट इज एग्जैक्टली हाउ इट हैपेंस. You will have to focus a lot on your career at this point of time, and then when you feel you are settled, you'll be able to focus on your career. In fact, even if you get into a normal 9 to 6 job, let's say Infosys, TCS में लग गए, or even then you may not necessarily get to focus on your hobby, because होता 9 to 6 job है, लेकिन वहाँ पे भी release pressure होता है, कुछ ना कुछ आज करो, अभी के अभी perform करो. And when you're a new joinee, although it is an 8-hour job, you end up focusing 12 hours or 14 hours at that point of time. आणि सर आता तुम्ही लेक्चरर पण आहेत कॉलेजमध्ये, सो मग ते तुम्ही म्हणजे तुमची हॉबी लेक्चर आणि तुमचं स्टार्टअप ॲज अ तुम्ही एंटरप्रेनर पण आहे. So I used to like teaching a lot. मुझे पहले से पसंद था. I used to teach from 10th standard. जब मैं 10 में था तब मैं कुछ 4th 5th standard के बच्चों को पढ़ाया करता था. Then when I went to BCS, I did the same for SSC HSC students. In fact, पैसा तो कुछ भी नहीं मिलता था, 50 रुपये वगैरह कुछ मिला करते थे. तो then when I completed NCA, I was बोलते ना मस्कुट लोग होते ना कुछ, तो I was among that. तो मुझे टीचर्स बहुत अच्छे से पहचानते थे. They used to call me time and again. So modern college में I used to be the project examiner, and I used to. Indian farmers are doing the traditional farming, right? So we are trying to introduce modern technologies which is fully automated, which reduces the time, labor, cost and everything, which is very helpful and very beneficial to farmers. Till now we innovate 2 machines. First one is onion harvester and second is the automated multi-vegetable transplanter. Automated multi-vegetable transplanter which plants the sapling. Right from picking the sapling from the tray to dig into the soil, all processes automatically without any manual interruption. So we are trying to convert this idea into a startup. So we require some guidance. It's very interesting. I would like to see it. Maybe even too big to say, but I may as well like to invest into it. But it sounds really good. Yes, sir. I am from civil department second year. So I last time attend the session of civil department that the expert said that they said that opportunities in civil engineering. That time I listened that they say recycling of product. So recycling of product, that I think that we can provide it online platform like Amazon and Flipkart. If there is product which is a waste product or any which we have used and we have throw it, that we can provide it digital platform that they can add it on that website, and we can register or connect some department. I'm currently studying in 3rd year. सर माझा खूप असा बेसिक प्रश्न होता माझ्यातर्फे आणि म्हणजे माझ्या साईडने, आणि इथे बरेच जण असे बसलेले असतील ज्यांच्या डोक्यात असा थॉट असेल की आपण ह्याच्यात बिझनेस बद्दल काहीतरी विचार केला पाहिजे. तर माझा प्रश्न असा होता की जे आपण विचार करतो, जे आपल्या डोक्यात आयडियाज येतात बिझनेस बद्दल, त्याला आपण बऱ्याच वेळेस आपलेच थॉट्स असे असतात की जे आपल्याला रोखून ठेवतात, आपल्याला थांबून ठेवतात, आणि आपण असा विचार करतो की ती आयडिया छोटी आहे किंवा ती आयडिया पुढे जाऊ शकत नाही. तर आपण इम्प्लिमेंट त्या आयडियाला एका बिझनेसमध्ये किंवा स्टार्टअप मध्ये कसं कन्वर्ट करायचं,
आपण एक तो सेल्फ कॉन्फिडन्स कसा गेन करायचा, त्यासाठी आपण काय काय करू शकतो, जे तुम्ही त्या फेज मधून गेले असाल, तुम्हाला बराच एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही आम्हाला त्याबद्दल गाईड केलं तर बरं पडेल. सी आयडिया ना छोटीच असते. सगळे स्टार्टअप बघ, फक्त कंपनी मोठी असते, आयडिया छोटी असते. झोमॅटो जेवण घरी आणून देऊ ही आयडिया झाली. ॲमेझॉन सामान दुकानातून तुम्हाला घरी पोहोचू ही आयडिया झाली. आयडिया छोटाच असतं, त्याला मोठा कसं बनवणं किंवा टाइम जसा जातो. We are excited to announce the celebration of Engineers Week, and many more events are yet to come. So please be ready with your energetic ideas, as we will inform you about the further schedule as well. So thank you everyone for your presence and cooperation. तसंच ट्रेडिशनली आपण काय करतो की सोलर पॅनल्स असतात ते एका डिरेक्शनला एका जागेवर माउंट असतात. त्यांनी जे फ्रेश एनर्जी प्रोडक्शन होते ते लिमिटेड असते. आणि तसंच आपण असं काय केलं की सनच्या डिरेक्शनमध्ये जसं सनराईज होईल, सनच्या समजा ईस्ट होईल, ईस्टच्या इथे डिरेक्शन राहील, आणि जसं सन मिडलमध्ये राहील तसं डिरेक्शन चेंज होईल, इव्हिनिंगमध्ये चेंज होईल, आणि जेव्हा सन सेट होऊन जाईल तेव्हा नॉर्मली ग्रॅव्हिटीमध्ये त्याच्या डिरेक्शनला परत येईल. तर असं आमची आयडिया होती. त्याने काय होईल की मोस्टली जे विलेजेस वगैरे आहेत, जे इलेक्ट्रिसिटीचे इश्यूज आहेत, जिथे नाही होत, सप्लाय वगैरे नसतो, कनेक्शन नसतो, कनेक्टिव्हिटी नसते, तिथे मोस्टली हा यूज चांगला असू शकतो. तुमचे जर काय इनपुट झाले काय कळलं? सोलरमध्ये ना मला वाटतंय आता सध्या गव्हर्नमेंट स्वतः पैसे देते सोलर प्लांटला, आणि वरून जी एनर्जी जनरेट होते तू सेल पण करू शकतो, त्याचे पैसे तू वेगळे करू शकतो. आणि जर हे नसेल ना की ते डायरेक्शन वाईज होईल, तर पहिलं तुम्ही ते मॉडेल काय बोलतात, ते काय म्हणतात ते कशावर काम करतात, 3D मध्ये बनवतात, टिंकर कॅड वगैरे. हा, ते कॅड मध्ये बनवा आणि ते प्रोटोट हे करा, पेटेंट करा. कारण मला नाही वाटत असं आहे, कारण ते बट ऑब्वियस तो प्रॉब्लेम एकदम सरफेस असतं, सन कुठून पण येतो जातो, समजा तर तुम्ही करा ते. त्याने ऍक्च्युली 20% इन्क्रीज होतं एनर्जी प्रोडक्शनमध्ये, आणि तेच पुढे लाईक मोठे प्लांट्स किंवा एका विलेजला इझिली एनर्जी प्रोडक्शन इन्क्रीज होतं. I have a question. What energy is it going to consume to do the direction changes? सर बेसिकली मैकेनिकल इस पे रहेगा, इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स यूज नहीं करेंगे, न्यूमेटिक एक्चुएटर यूज करेंगे. लाइक फर्स्ट ऑफ ऑल एक पैराबोलिक मिरर रहेगा जिसपे सनलाइट गिरेंगे. पैराबोलिक मिरर सब जो सनलाइट गिरेंगे ना उसको कॉन्सेंट्रेट करेगा न्यूमेटिक एक्चुएटर पे. इस पे थर्मो एक्सपांडेबल एक मटेरियल रहेगा. लाइक एक्चुएटर से अपन मोस्टली उसके पैनल्स की डायरेक्शन चेंज करते हैं. Okay. If it is not going to consume any other energy, then I think it is an idea worth pitching. Sounds like a good idea. बेसिकली इसमें एक भी इलेक्ट्रिक कंपोनेंट यूज़ नहीं हुआ है, और यहीं से कॉस्ट एफिशिएंट पहले ही बन चुका है, क्योंकि इलेक्ट्रिक कंपोनेंट यूज़ नहीं कर रहे हैं. और बेसिकली इलेक्ट्रिक कंपोनेंट का ऐसा रहता है कि कभी भी कुछ भी हो सकता है. वहाँ पे नॉन इलेक्ट्रिक कंपोनेंट बेसिकली सब सन पे डिपेंड करता है, और बेसिकली सबको होता है कि सोलर पैनल एनर्जी पहले से ही कंज्यूम करके रखता है. अगर कुछ हुआ भी, अगर समझो सन ही नहीं निकला है 3-4 दिन, तो पहले से एनर्जी कंज्यूम उसके अंदर रहेंगी कि वो बराबर इलेक्ट्रिसिटी दे सकता है. Already built? I would like to see it. I would like the chief guest to please be seated there. Now, I would like to call upon stage our friend, mentor, and senior MESA member, Mr. Lokesh Khirat, to present vote of thanks. All of you, I am audible? Yeah, please wake up now. It's time for the word of thanks. साला संपले इव्हेंट, आता तुम्ही जाऊन तुमचे कामं करू शकता. So I would like to begin with respected Dr. S.P. Bhosle, Director of JSPM RSCOE, Dr. A.S. Devstari, Deputy Director, Dr. Dubal Ma'am, Dean Students Relationship Activity, RSCOE, Dr. S.N. Khan, our HOD of Mechanical Department, esteemed guests, faculty members, and DILO fellow guests, engineers. As we conclude this inaugural ceremony of Engineers Week, I would like to take a moment to express our heartfelt gratitude to each and every one of you who has made this event a resounding success. Firstly, we are deeply grateful to our respected MESA faculty coordinator, Professor A.V. Dubey sir, for taking your time to inaugurate Team MESA and for your inspiring words. Your presence has energized us to strive for excellence. To our guest of honor, Mr. Kushal Shilimkar sir and Mr. Roshan Nagekar sir, we are thankful for sharing your valuable
experiences, insights, and expertise with us. Your presence has enlightened and motivated us to pursue our passions. To Team Mesa, your dedication, hard work, and teamwork have been exemplary. Congratulations on your inauguration as the official organizing committee. And I'm feeling so proud that Mesa is being taken over by my such talented friends. Your collective efforts has created a platform for innovation, knowledge sharing, and community building. Thank you all for being the part of this celebration. We look forward to continue this momentum throughout the Engineers Week and beyond. Thank you.